आम्ही 2025 पासून आमच्या शाळेमध्ये 3 रिक्त पदे आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. या मागण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी 2025 पासून निवेदन दिले, वेळोवेळी 5 दिवसाचं उपोषण केलं. त्या उपोषणामध्ये शिक्षणाधिकारी माननीय शिक्षणाधिकारी मॅडमनं आम्हाला लेखी स्वरूपाचे आश्वासन दिले की त्या जूनमध्ये तुमच्या शाळेमध्ये आम्ही शिक्षक रुजू करून घेऊ. तर असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही उपोषण सोडलं. त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये 1 महिना झाला आज शाळा भरून एकही शिक्षकाच्या 3 ऑर्डर काढल्या. आज मुख्याध्यापक तिथं जॉईन करून घेत नाहीत आणि मॅडमच्या स्तरावरून काही सुद्धा कारवाई पुढील केली नाही. फक्त ऑर्डर काढल्या, त्यांना जॉईन नाही करून घेता जर लावलं तर मॅडम तिथून पुढे कोणतीही कारवाई प्रस्तावित केलेली नाही. उलट मॅडमनं आमच्या विरोधातच एक पत्र असं काढलं की तुम्ही जर शाळेचं कुलूप नाही खोललं तर पोलीस प्रशासनाला मध्यस्थी घालून कुलूप खोलण्यात यावं किंवा जर पालक आडवे आले तर त्यांच्यावर सविस्तर कारवाई करावी. म्हणजे आमच्या मागण्या फक्त एवढंच आहे की आमची दुसरी काहीच मागणी नाही. आमची मागणी एवढीच आहे की बाबा आम्हाला 3 रिक्त पदे, शिक्षक जी रिक्त पदे आहेत तेवढे द्या आणि आमच्या मुलाचं जे भविष्य अंधारात आहे त्याच्यासाठी आमच्या विद्यार्थ्याचं नुकसान टाळा म्हणून आम्हाला 3 फक्त शिक्षक भरती करून द्या. याच्यासह एवढीच मागणी असताना पण प्रशासनानं आज गेली 12 दिवस झाले आम्ही शाळेला कुलूप बंद आंदोलन केलं आहे. याच्या आधी वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत. तरी पण प्रशासनाने आज 12 दिवसाखाली फक्त एकदा BO साहेब आणि उपशिक्षणाधिकारी सर आलते. त्याच्यानंतर व्यतिरिक्त एकही प्रशासकीय अधिकारी आमच्या शाळेवर आमची पालकाची भेट घ्यायला आला नाही की बाबा 12 दिवस झालं गेली शाळा बंद आहे. विद्यार्थ्याचं हातूनात पहिलं 5 वर्ष झालं नुकसान होतंय, आणखीनही नुकसान चालूच आहे. आज काय तुमची मागणी आणि आता काय आंदोलनाचं स्वरूप आहे? आमची मागणी एवढीच आहे की जी काय 3 रिक्त पदे आहेत, मॅडमनं ज्या रिक्त पदाची ऑर्डर समायोजनातून ऑर्डर काढली ते 3 शिक्षकाची रिक्त पदे भरण्यात यावीत. त्याशिवाय आम्ही इथून आज उठणार नाही. विद्यार्थी आणि पालक तुम्ही सगळे चालत आणि विद्यार्थी इथे बसलेत. काय आंदोलनाचं स्वरूप आहे आणि काय भूमिका आहे, काय मागणी आहे? गेली 12 दिवस झालं 9 जुलैला आम्ही श्री बडे बाबा विद्या मंदिर लवरी या शाळेला कुलूप लावलेले गावकऱ्यांनी आणि कुलूप लावण्याच्या अगोदर आम्ही संबंधित विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे की आमच्या शाळेमध्ये 3 रिक्त पदे आहेत ती भरली जावीत. शिक्षण विभागानं ऑर्डर काढली परंतु संबंधित संस्था ती ऑर्डर स्वीकारत नाही आणि ते शिक्षक रुजू करून घेत नाहीये. आम्ही 2 दिवसापूर्वी शिक्षण विभागाला या ठिकाणी निवेदन दिले की जर तुम्ही नाही घेतलं, शिक्षक भरती नाही केली तर आम्ही शाळा या ठिकाणी भरू आणि आज आम्ही विद्यार्थी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. कोण कोण नेमकं तुम्ही आता सगळे पालक आलेला आहात? काय पुढच्या आंदोलनाची भूमिका? आमची पुढच्या आंदोलनाची एकच भूमिका असणार आहे. आमचे जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते ते 3 जागा तुम्ही भरून घ्या आणि आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळा, एवढी आमची भूमिका आहे. मागणी आज तुम्ही इथं शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर येऊन बसलाय. आज मी 10वीला आहे. आम्हाला गणित, विज्ञान आणि हिंदी या विषयाला शिक्षक नाहीत. आज 1 पूर्ण महिना झालं तर आम्हाला मॅथचं तर काही शिकवलेलं नाही. हिंदी आणि विज्ञानला कोणते पण सर येऊन शिकवतात पण मॅथचा एकही काही शिकवलेलं नाही, एकही धडा झाला नाही. पुस्तक सुद्धा ओपन केलेलं नाहीये. तर आम्ही आता इथंच बसून आज घरी वारंवार हे केलं, प्रयत्न केले सगळ्यांनी पण काहीच नाही. आज आम्ही ते इथं आला तर इथंच आम्हाला आता शिकायचंय. शिक्षक जर आले तर आम्ही आमच्या शाळेत जाऊन शिकून असता आम्हाला इथंच शिकवावं. काय अडचणी आहेत शाळेमध्ये शिकत असताना? तुम्ही आज इथे येऊन बसलात. आम्हाला 10वीला शिक्षक नाहीत. सायन्स, मॅथ आणि हिंदी आणि विज्ञानला कोण पण येऊन शिकवितं, कधी पण शिकवितात ते माहित नाही. मॅथचं तर आणि पुस्तकाचं ओपन केलेलं नाही. आम्हाला जवळ शिक्षक येत नाहीत तर आम्ही इथं शिकणार आहोत. जर शिक्षक नाहीत आले तर कोण शिकविणार पण नाही. मग 10वीचे मार्क आम्हाला शिक्षणाधिकारी देणार आहेत का? आता तुम्ही सगळे पालकांनी, तुमच्या आई वडिलांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेला त्यानंतर काही शिक्षक आले की नाही आले? नाही, आमची शाळाच 13 दिवस झालं भरली नाही. 9 तारखेपासून आमची शाळा बंद आहे. पुढची काय आपण कार्यवाही? बडे बाबा माध्यमिक विद्यालय लहुरी या शाळेवरती 3 शिक्षकांची पद रिक्त असल्यामुळं सद्यस्थितीत शाळा बंद केलेली आहे गावकऱ्यांनी. आता त्या 3 पदावर ते रिक्त पद भरण्यासाठी आपण अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत बीड जिल्ह्यामध्ये माध्यमिकचे ते समायोजन प्रक्रियेद्वारे तिथं त्यापैकी 2 शिक्षक आपण तिथं दिलेले, परंतु शाळेने अद्यापर्यंत त्यांना रुजू करून घेतलेलं नाही आहे. त्यासाठी आपण शाळेला नोटीस दिलेली आहे आणि पुढची कारवाई सुरू आहे. शिक्षक रुजू करून घेतल्यानंतर आपल्याला तिथून पुढं शाळेला सुव्यवस्थित हे करून घेता येईल. मात्र शाळेच्या स्तरावरचे काही संस्था चालक असतात त्यांच्यावरती कारवाई किंवा त्यांना आदेश देण्याऐवजी
जे पालक आंदोलन करतात त्यांच्या बाबतीतच आपल्या कार्यालयाकडून आदेश काढण्यात आला आणि कारवाई संदर्भात आदेश काढण्यात आल्याचं पालकांचं म्हणणं आहे. नाही, आता याच्यामध्ये कसं आहे की आपलं शिक्षण विभागाचं प्रथम प्राधान्य हे राहील की शाळा सुरू करणं, कारण तिथं 9 शिक्षक सध्या कार्यरत आहेत आणि शाळा बंद करून ते 9 शिक्षक बाहेर ठेवून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते. आपण पॅरलली तिथं जे शाळेचे जे शिक्षक त्यांनी रुजू करून घेतलेले नाहीत ते शिक्षक रुजू करून घेण्यासाठी शाळेला पण पत्र दिलेलं आहे की जर शिक्षक रुजू करून नाही घेतले त्याचं पदवीपगतचं सुद्धा आपण पत्र दिलेलं आहे आणि शाळेवरती ह्याच्यासाठी चौकशीसाठी आणि पुढच्या ह्याच्यासाठी एक समिती पण स्थापन केली शिक्षण अधिकाऱ्यांच्या ह्याच्याखाली. सर, काही दिवसापूर्वी जिल्ह्यात तर विद्यार्थ्यांची संख्या मोठ्यात आली, काही शिक्षक अतिरिक्त झाले होते, त्यानंतर त्यांना दुसऱ्या संस्थेत पाठवण्यानं काय हे झालेले तरी सुद्धा यांना शिक्षकाची मागणी होती या संस्थेवर. या संस्थेवरती अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनामध्ये 2 शिक्षक दिलेले आहेत. आपण 3 जागेपैकी 2 शिक्षकांना तिथं दिलेलं आहे, परंतु ते रुजू करून न घेतल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम तयार होतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.